तेल महाग झालंय म्हणून एक मोठी ऑपॉर्च्युनिटी मराठी माणसासाठी उत्पन्न होते आहे. हो, सोलर बूमच्या साठी तयार रहा. आता तुम्ही म्हणाल की ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशननी तर 126% टॅरिफ लावला आहे सोलरवरती. सोलर पॅनल, सोलर मॉड्यूल्स कंपन्या ज्या सोलरमध्ये इन्व्हेस्ट करत होत्या त्या सगळ्या पडल्या स्टॉक मार्केटमध्ये. पण मी तुम्हाला सरकारमध्ये आत काय चाललंय ते सांगणार आहे. त्या पहिले मी तुम्हाला हे सांगते की सोलरच्या ज्या कंपन्या आहेत, वारी एनर्जी आहे, बोरोसिल रिन्युएबल्स आहे, SJVN आहे, NTPC ग्रीन आहे, ह्या कंपन्यांवर लक्ष ठेवा. मार्केट पडलं आहे आणि आणखीन पडत राहणार. सेल ऑफ आहे इंटरनॅशनली. ईस्ट एशियामध्ये सगळीकडे स्टॉक्स विकले जात आहेत. पण स्पेसिफिकली ह्या कंपनीजवरती आत्तापासून लक्ष ठेवा. आता मी तुम्हाला सांगते सरकारमध्ये काय विचार चालला आहे. सरकार आता परत रिनेगोशिएट करण्याच्या विचारात आहे सोलर पॉवरसाठी. ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनने जे 126% लावलं आहे टॅरिफ, ती रिनेगोसिएशनसाठी फारच लवकर बोलणी होणार आहेत. हे टॅरिफ कमी होऊ शकतं आणि होणारच, कारण की आता काही ऑल्टरनेटिव्ह नाही आहे. तेल इतकं महाग झालं आहे आणि होणारच की इलेक्ट्रिसिटी किंवा EV व्हेकल्स ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या सोलर पॉवरमुळे आता प्रेफरन्स येणार आहे. सोलर कुकिंग, सोलर मॉड्यूल्स, जिथे जिथे सोलर इलेक्ट्रिसिटी सध्या हे पडलेले स्टॉक्स आहेत. आणि तुम्ही म्हणाल की हे तर एक्सेस कॅपॅसिटीमध्ये चाललं आहे. हो, पण आता तोच बूम परत येणार आहे. जर तुम्ही लक्षात असेल कोणाच्या 1980sमध्ये सोलर चालू झालं होतं, जेव्हा इराक वॉर झाली होती आणि फार मोठा नुकसान, तेलची क्रायसिस चालू झाली होती. जर तुम्हाला लक्षात असेल भारतात परत सोलर कुकिंग मॉड्यूल, सोलर कुकवेअर हे सगळं आलं होतं. तेव्हा ऑफकोर्स इतकं ॲडव्हान्स्ड नव्हतं, ज्याचं मोठे मोठे पॅनल्स आणि इलेक्ट्रिक यूज होत नव्हता. आता तो इलेक्ट्रिक यूज येण्यात आहे. तर म्हणून ह्याच्यावर लक्ष ठेवा. ह्या स्टॉक्स जे मी पहिले बोलले होते हे सरकारच्या रेडारवरती चालले आहेत. दुसरी गोष्ट एक सरकारच्या रेडारवरती परत येत आहे. दुबईमध्ये जो नुकसान रिअल एस्टेट प्रॉपर्टीचा झाला आहे, लोकांनी गोल्डन व्हिसाज घेतले होते, भारताची प्रॉपर्टी विकून विकून सगळे दुबईला पळाले होते किंवा सेकंड प्रॉपर्टीज, थर्ड प्रॉपर्टीज घेतल्या होत्या. आज ते रिव्हर्स होण्याच्या डायरेक्शनमध्ये फिरतं आहे. आता परत जे येणारा एक क्राऊड आहे, ज्यांनी मोठे मोठे तिथे इन्व्हेस्ट केले होते, ते भारतात परत येतील. प्राइसेस प्रॉपर्टीच्या वाढणार आहेत आणि बूम येणार आहे त्याच्यात. कारण की आता त्यांना परत सेफ्टी सिक्युरिटीसाठी यावंच लागेल. म्हणून कंपन्या जशा प्रेस्टीज, गोदरेज प्रॉपर्टीज किंवा शोभा डेव्हलपर्स, DLF, जो तुम्हाला आवडत असेल, त्याच्यातलं काय स्वस्त आहे ते मी बघितलेलं नाही आहे, पण मला माहीत आहे की ह्या कंपन्यांमध्ये परत बूम येईलच येईल. ह्या दोघीन गोष्टींवरती लक्ष ठेवा. जर ह्याच्यात तुम्ही आता किंवा थोडे दिवसांनी आणखीन स्टॉक्स पडून जाऊ दे, घाई नाही आहे, लक्ष ठेवा. जर तुम्हाला इकडून आणि स्वस्तात मिळतं आहे तर बूम पुढच्या 5-10 वर्षात तुम्हाला जबरदस्त ह्याच्यात पैसा मिळणार. 5 वर्ष तर कुठेच नाही गेले, 10 तर मी फार जास्ती आहे. 4-5 वर्ष तर तुम्हाला कुठेच हे स्टॉक्स जाताना दिसणार नाही. बूमच बूम येईल ह्याच्यामध्ये. सर लक्ष ठेवा. आणि मी जे सांगते आहे ते मी कुठलाही स्टॉक मार्केट चॅनल बघून सांगत नाही. मी बघतच नाही ते चॅनल, मला कळतच नाही त्याच्यातलं. मी दिल्लीमध्ये काय बोलणं आणि विचार चालला आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करते, कारण की मी रिपोर्टर नेहमी दिल्लीचे होते आणि अजूनही मी ते ट्रेंड ठेवते आहे समजायचा की सरकारमध्ये काय विचार चालला आहे, आणि तो मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगते आहे.
लक्ष ठेवा ह्या स्टॉक्सवरती आणि महागाई जी आता जोरात येणार आहे त्याला बीट करायची ही नुसकी आहेत. कमेंट, लाईक आणि शेअर. मराठा ब्राईड.